नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर आज आपण आलो आहोत संगमेश्वर गावामध्ये. आज आपल्या एनजी रत्नागिरी संघाची इथे मॅच आहे, तर त्यासाठी आपण आज आलो आहोत. तर बघूया आज आपल्या पहिला सामना कुठल्या संघाबरोबर लागतोय, काय होतंय. या आधीचा व्लॉग ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. कालच आपल्या रत्नागिरीतील सगळ्यात मोठी टुर्नामेंट झाली, 1,11,111. तर ती आपल्या संघाने जिंकली. तर त्याचा व्लॉग अपलोड केला आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल थोडीशी आवड असेल त्यांनी या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया आपला सामना कुठल्या संघाबरोबर लागतोय आणि काय होत आहे. तर थोड्याच वेळामध्ये आपला संघसुद्धा इथे पोहोचेल. अजून अर्धे प्लेयर आपल्या संघाला यायचे आहेत. तर जे प्लेयर आले की तुमच्या सगळ्यांबरोबर ओळख सुद्धा करून देतो संघात. तर आता आपला संघ इथे पोहोचला आहे. मुंबईचा स्टार पांड्या आज आपल्या संघामध्ये. इकडे निकू आहे, सोम आहे. इथे आपल्या टीमचे स्पॉन्सर सगळे मेंबर्स इथे उभे आहेत, आणि मयूर नागले तो पण इथे उभा आहे. तर हे आजचं ग्राउंड आहे, संगमेश्वर कसबा. इकडे आलो आपण मॅच खेळण्यासाठी. तर अजून काय मॅच चालू झाली नाही, आता पहिलीच मॅच. आता पहिलीच मॅच चालू होते. शालीमार 2 वर्सेस DMK कसबा. तर बघूया आपला सामना कधी लागतोय, कुठल्या संघाबरोबर लागतोय बघूया. आताच पहिली मॅच आपली चालू होते. बघूया कोणता संघ. आपली बॅटिंग आता बघूया मॅच मध्ये काय होतं. और वो सभा का पहला गेंद बॉलर चेंज आने के बाद काफी बेहतरीन बॉल, लेकिन उसको उतनी बेहतरीन डाउन के साथ बढ़ता हुआ स्कोर 19. और ये एक और शॉट, इतनी बेहतरीन फील्डिंग. जाने तो ध्यान है, बैटिंग में बाकी है. और ये सलाह अगला गेंदबाज के लिए काफी बेहतरीन. और आणि हा सलाचा पुढचा चेंडू राजसाठी वेगळा, राजकोट बरोबर होतो टीमसाठी. 19 झाले. नो प्लस फक्त या 21 मधनं 10 बॅटेतनं आलेले आहेत. आणि या परत एक चौकार 25 सलाचा पण गेल्यासाठी चांगला मार्ग. आणि हा 1 रन श्रेयाचा टीम साठी. आणि हा चांगला प्रयत्न. और ये आखिरी गेंद सलाह का शिरा के लिए. देखते कितना जमा कर पड़ा ये. और ये बेहतरीन फील्डिंग 1 रन चुरा लिया आपल्या संघासाठी. भाषण घेता 5 धावा. पहिला चेंडू पांडा याचा पहिला सांगितलं सामना करेल तो अक्षय गुरु. लेफ्ट आर्म राऊंड फलंदाज बाद. फलंदाजी मार्गावर पुन्हा एक सुंदर ब्लॉक होल चेंडू, निर्धाव चेंडू. अक्षय याचा सामना करेल तो सला. 12 नंबर जर्सी अवल्या सुंदर करेल तो सला. पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा पाहूया फलंदाज बाद. कशा पद्धतीची फलंदाजी करतोस. समोर असणार साखरपूर आणि दुसरी साईड रहेंगे किल्ला. सुंदर पहिला चेंडू शिवण्याचा प्रत्येकसाठी. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. गाई आणि मित्रांनो फलंदाज बाद झाले. पहिला गडीवाद, पहिला धक्का उजवीला संघाला. अक्षय राईट बसून फलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू देखील क्षेत्रामध्ये 1 धाव. पंचांचा इशारा. 1 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली होती 41 धावा. 1 बाद 41. पुन्हा एकदा सोहम राईट राऊंड विकेट. पंचांचा इशारा. राईट चेंडू अवांतर धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली होती 42 धावा. पुन्हा हरीश राईट बसून फलंदाजी मार्गावर सामना करेल सोहम. आणि सुंदर शॉट फलंदाज बाद. सोहम राईट आर्म राऊंड विकेट सामना करेल तो राईट हँड बॅट्समन स्मिथ शिवाय.
शेवटचे दोन चेंडू सोडण्याचे सामना करून स्मिथ शिवणकर तेव्हा कशा प्रकारची फलंदाजी करतो पुन्हा एकदा मोठा फटका सुंदर असं क्षेत्ररक्षक मयूर सुंदर असं क्षेत्ररक्षक 4 धावा या चलक संघासाठी घोषणा केली होती 43 धावा शेवटचा चेंडू सोडण्याचा सामना करून स्मिथ पुन्हा एकदा पाहूया पंचांचा इशारा आउट दक्ष देतो स्मिथ शिवणकर 4 विकेट सामना करत व्हाईट बॅट्समन मूर्तीला हात आणि कीर्तीने राऊंड विकेटचा मारा सामना करत व्हाईट बॅट्समन फलंदाजी मार्गावर राज कोहली कशा प्रकारची गोलंदाजी करतो सद्दाम आपल्या संघासाठी कमी कमी होते 23 धावा सद्दाम राऊंड विकेटचा मारा सामना करतो सोहम सद्दाम याचा 4 चेंडू 3 धावा 42 धावा 4 चेंडू आणि 2 धावा 2 धावा आणि 4 चेंडू एक धावा एक धावा आणि 3 तर आत्ताच सेमीफायनलची पण मॅच झाली. ऑल रत्नागिरी या संघासोबत मॅच होती आणि जरासा स्कोर झाला होता त्यांचा. आम्ही टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली होती तर स्कोर झाला होता त्यांचा 43 रन्स आला होता. पहिल्या ओव्हरला श्रेयाला 19 रन्स स्मिथने चांगले मारले होते. त्याच्यानंतर स्वॅगने 2 रन्सची ओव्हर टाकलं. तिसरी ओव्हर परत पांड्याची 18 रन्स आणि परत सोमची ओव्हर 4 रन्सची होती. ह्याने 18 रन्स खाल्लं. 17 18 4 बाउंड्री 1 नोला प्लस असे 18 रन ह्याने खाल्लं. खोटा होता आणि 44 रन्सची मॅच होती. शेवटच्या ओव्हरला 8 रन्स राहिले होते पण जिंकलो आम्ही मॅच. 3 बॉल ठेवूनच आम्ही मॅच जिंकलो. तर आता फायनल मॅच चालू आहे आणि हे आहेत आपला संघ पूर्ण. निकूने पण खूप चांगली बॅटिंग केलं आणि आता फायनल मॅच चालू होते. ते जिंकलोय सेमीफायनल मॅच. आता बघूया काय होते ते फायनल मॅचमध्ये. फायनल मॅचमध्ये संगमेश्वर तालुक्यातील संघ आहे तर त्यांच्यावर आता मॅच होते. बघूया काय होतं. तर आत्ताच फायनलचा सामना झाला आणि संघ जिंकला. फायनल सामना सलग 2 दिवस 2 फायनल जिंकलोय. सोहम याने खूप चांगली बॉलिंग केलं. मेडन ओव्हर टाकलं सोहमने तिसरी ओव्हर आणि श्रेया 5 रन गेले. श्रेयाच्या ओव्हरला सुद्धा 5 रन्स गेले. आमचा एक बॉलर फक्त पॅक झाला. थोडासा साईड आमचा विषय झाला आणि बॉलर आमचा पॅक झाला. उद्या जैतापूरची तयारी. उद्या जैतापूरला जातोय खेळायला. तर आत्ता जिंकलो इथे फायनल. थँक्यू. तर आणि इकडे पण आहेत आपले मॅनेजर जसे काल आपण दाखवले तसे. आणि आता जिंकलोय फायनल. तर आता बघूया कोणाला काय बक्षीस मिळते कसं काय होतंय ते बघूया आता काय होतंय ते. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल. चांगली बॅटिंग केलं आणि खूप चांगला स्कोर उभा राहिला निकूमुळे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट निखिल. परत एकदा मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं मगाशी आणि आता परत एकदा बेस्ट बॅट्समन. खरंच भारी बॅटिंग केलं निकूने. सुंदर अशी फलंदाजी केली. जोरदार आले होते मित्रांनो. राजसाठी सुंदर अशी फलंदाजी केली आहे. सुंदर अशी बॉलिंग पण केली आहे. बक्षीस समारंभ झाला आणि फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच निकूला मिळालं आणि बेस्ट बॅट्समन सुद्धा मिळाले. खूप चांगली बॅटिंग केलं आणि मॅन ऑफ द सिरीज मला मिळालंय. खूप चांगली बॅटिंग पण झाली आणि बॉलिंग पण झाली एन मुवमेंटला फायनल मॅचमध्ये. तर आनंद होतोय. मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच मिळाले निकूला. आपल्या टीममेटसाठी सुद्धा खूप आनंद होतोय कारण सगळ्यांनी एफर्ट्स लावले म्हणून आम्ही इकडे जिंकू शकलो. तर आता फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. मयूर आहे, सोम इकडे फोटोज काढतोय आणि पांडा तिथे बाहेर उभा आहे.
आता फोटोशूट चालू आहे. तर बघूया आता अजून किती वेळ लागतो इकडे सगळ्यांचा फोटोशूट व्हायला. नंतर इकडे डायरेक्ट निघणार घरी. स्वॅग सुद्धा आलाय. स्वॅगने तर खूप चांगली बॉलिंग केलं. तर खूप मजा आली या ग्राउंड वरती खेळून. आजच्या ट्रॉफीजचे फोटोज वगैरे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती नक्की बघायला मिळतील. इंस्टाग्रामचं अकाउंट मी इथे खाली मेन्शन करेन. त्या अकाउंटला नक्की तुम्ही फॉलो करा. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल आवड असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.